राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय। बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर। सातारा सांगलीच्या राजकारणात पुन्हा एकदा सत्तेच्या समीकरणांची धग वाढू लागली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागताच इच्छुकांनी गाठीभेटी, बैठका आणि शक्ती प्रदर्शनाला सुरुवात केली आहे। आगामी राजकीय रणधुमाळीची रंगीत तालीम सुरू झाली आहे। मात्र यंदाची निवडणूक केवळ उमेदवारांची नाही, तर महायुती टिकणार की तुटणार याचीही निर्णायक कसोटी ठरणार असल्याचं चित्र दिसतंय। सातारा जिल्ह्यात भाजपनं मागील काही वर्षात संघटनात्मक ताकद प्रचंड वाढवली आहे। जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समित्या आणि नगरपंचायतींमध्ये मिळून 438 पैकी तब्बल 222 जागांवर भगवा फडकवत भाजपनं आपलं वर्चस्व सिद्ध केलं। शिवाय अनेक अपक्ष सदस्य आपल्या पाठीशी असल्याचा दावा भाजप नेते करतायत। त्यामुळे उमेदवारीवर साताऱ्याचाच पहिला हक्क अशी भावना भाजपच्या कार्यकर्त्यात आणि नेत्यांच्या मध्ये प्रबळ झाली। कार्यकर्त्यांनी वर्षानुवर्ष केलेल्या मेहनतीला आता न्याय मिळालाच पाहिजे असा सूर जिल्ह्यात उमटू लागलाय। मात्र दुसरीकडं सांगली जिल्ह्यातील राजकीय गणित भाजपसाठी इतकं सोपं नाही। इथं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे सेनेकडे लक्षणीय संख्याबळ आहे। महायुतीत जागा वाटपावरून तणाव निर्माण होण्याची चिन्ह स्पष्ट दिसत आहेत। विधानसभेत एकत्र आलेले मित्रपक्ष स्थानिक पातळीवर पुन्हा एकदा आमने सामने उभे ठाकणार का, हा सध्या सर्वात मोठा प्रश्न बनलाय। कारण मागील स्थानिक निवडणुकांमध्ये भाजप विरोधात राष्ट्रवादी आणि शिंदे सेना स्वतंत्रपणे लढले होते। त्या संघर्षाची ठिणगी अजूनही पूर्णपणे विझलेली नसल्याचं राजकीय वातावरणातून जाणवतंय। जर महायुतीत तडा गेला तर भाजप समोर कडवं आणि थेट आव्हान उभं राहू शकतं। सांगलीतील राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेची ताकद, त्याला साताऱ्यातील स्थानिक समीकरणांची जोड आणि त्यात महाविकास आघाडीने एकत्रितपणे ताकद लावली तर ही निवडणूक अत्यंत चुरशीची आणि रंगतदार होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आगामी काही दिवसात होणाऱ्या बैठका, गाठीभेटी आणि पडद्यामागील हालचालींकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे। दरम्यान भाजपमधून धैर्यशील कदम आणि सुनील काटकर यांची नावं जोरदार चर्चेत आली आहेत। दोघेही आपापल्या परीने कार्यकर्त्यांशी संपर्क वाढवत आहेत। राजकीय वातावरण तापवू लागलंय। शिंदे सेनेकडून पालकमंत्री शंभूराज देसाई आणि आमदार महेश शिंदे यांच्यात नेमकं कोणाचं पारडं जड ठरणार याबाबतही राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे। पक्षांतर्गत एकमत होणार की मतभेद उफाळून येणार यावर अनेक समीकरणं अवलंबून आहेत। दुसरीकडं महाविकास आघाडीत या हालचाली वेगानं सुरू झाल्यात। पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीत काँग्रेस की राष्ट्रवादी यापैकी कुणाला उमेदवारी द्यायची यावर निर्णायक चर्चा होण्याची शक्यता आहे। या मतदारसंघातून गतवेळी काँग्रेसचे मोहनराव कदम विजयी झाले होते। त्यामुळे यंदाही काँग्रेस दावा ठोकणार का याची उत्सुकता शिगेला पोहोचली। आमदार विश्वजित कदम आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे काँग्रेस कार्यकर्त्यांचं संपूर्ण राज्याचं लक्ष आहे। सत्तेच्या या राजकीय पटावर आता प्रत्येक चाल महत्वाची आहे। मैत्री टिकवायची की स्वतंत्र शक्ती प्रदर्शन करायचं याचा निर्णयच आगामी निवडणुकीचं भवितव्य ठरवणार आहे। सातारा सांगलीच्या राजकारणात पुढील काही दिवसात घडणाऱ्या घडामोडी राज्याच्या राजकीय समीकरणांना नवं वळण देणार हे मात्र निश्चित।